हो, बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी आज बावनकुळेंनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोनवर चर्चा केली आहे. बच्चू कडूंनी तरी आंदोलन मागे घेतलेलं नाही आहे. काल मी सुद्धा बच्चू कडू यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधला होता. 2 वेळा मी त्यांच्याशी बोललो होतो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो. त्यांच्या काही मागण्या आहेत. मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये ते आता आहेत. मला वाटतं आज उद्यामध्येच हे त्याचं आंदोलन आहे, जे उपोषण आहे हे संपेल. मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत. आमचे बावनकुळे साहेब लक्ष घालत आहेत. काल आम्ही तिघंही त्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्री महोदय तर आज मला वाटतं बोललेत, पण आम्ही आणि बावनकुळे साहेब आम्ही कालच त्यांच्याशी बोललो होतो. स्वतः बावनकुळे साहेब स्वतः भेटूनसुद्धा आले त्यांना. मला लवकरच हे आंदोलन संपेल. आपण संकटमोचक म्हणून आहात. आता हे जे बच्चू कडूंचं आंदोलन अनेक भाजपवर किंवा सरकारवर असलेलं संकट आपण केलेलं आहे, हे कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आणि नाही, हे काही संकट वगैरे मी असं काही मानत नाही. त्यांच्या मागण्या आहेत. घराला जे आता आपण 1.5 लाख रुपये देतो ते वाढवून द्यावे. आता ऑलरेडी सरकारने राज्य सरकारने निर्णय घेतलेला. आम्ही 2.5 लाख रुपयाचा त्यात 1 लाख रुपयाची वाढ मी या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं काही जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आम्ही वसुलीची अट टाकलेली होती की बाबा तुम्ही एवढी वसुली केली पाहिजे गावातून. मग घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, त्यातून त्यांना माफी द्यावी, त्यांच्यावरती जबरदस्ती लादू नये असं त्यांचं म्हणणं होतं. काही अंशी ते खरंही आहे, पण वसुली झाली पाहिजे. आता वसुलीच होणार नाही ग्रामपंचायतमध्ये, तर मग पैसे येतील कुठून ग्रामपंचायतला पण. म्हणून अशा काही तांत्रिक गोष्टी आहेत, पण मला वाटतं त्यातून निश्चित मार्ग निघेल. आकृती बंधाचा विषय होता, तोही त्याच्यामध्ये काल चर्चा झाली. असे 3-4 विषय त्याचे आहेत. मला वाटतं निश्चित त्याच्यावर तोडगा निघेल आणि उद्या परवापर्यंत त्यांचं आंदोलन सुटेल.